हॅलो गाईज, वेलकम बॅक इन मरीन रायडर सूरज व्लॉग्स. खूप दिवस ब्लॉग येत नव्हते कारण कंटेंट नाही. कारण तुम्हाला लोकांना कंटेंट असेल तरच ब्लॉग बघायला मजा वाटते. तर मी एक नवीन कंटेंट घेऊन आलो की फर्स्ट टाईम रत्नागिरीमध्ये प्रोडिक्स व्हील कवर मी आपल्या कॉम्प्रेडला इन्स्टॉल करणार आहे. तर आपण त्याला वेळ न करता सुरुवात करूया. तुम्ही बघताय की याच्यासोबत ह्या प्रोडिक्स ह्या 4 आले आहेत. त्याच्यानंतर वायशर, नट बोल्ट आणि झिपर आहेत. असं सगळं आहे एक पूर्ण हे सर्व 500 मध्ये आले. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला व्हील खोलावं लागणार नाही आहे. म्हणून तुम्ही बघताय की मी आपल्या कॉम्प्रेडसाठी व्हील कवर मागवले. ते ब्लॅक आहेत, बट त्याच्यासोबत जे वॉशर आलेत ना ते या सिल्वर कलरचे आहेत. ते आपण सर्वप्रथम आपण ब्लॅक करून घेऊया, म्हणजे कसं त्याला ते मॅच होऊन जातील. आणि थोड्या वेळ वाळल्यानंतर आपण मग पूर्ण फिटिंग कशी आहे ती पूर्ण बघूया. तर बघताय मित्रांनो, मी ही बसवण्याचा ट्राय केला आहे, पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? कंपनीकडून जे नट बोल्ट आलेत ते लांबीला एवढे मोठे आहेत आणि ते कुठे टच होतील. त्यामुळे आपल्याला छोटे नट बोल्ट घेऊनच ते फिट करायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला मेकॅनिकलकडेच जावं लागणार आहे, कारण जोडीला लागेल कोणतरी. एक तर ते आपल्याला ग्राइंडरने कट करायला लागतील, किंवा आपल्याला त्याच नंबरचे किंवा त्या साईजचे छोटे थोड्या साईजला असणारे नट बोल्ट घ्यावे लागतील. तर मित्रांनो, मी आता आलो आहे गॅरेजला. आपल्याला ते व्हील कॅप कवर इन्स्टॉल करायचे आहेत. आपलाच मित्र आहे विशाल, ह्याच्याच गॅरेजला आहे. तर तो म्हणतोय की नट बोल्टच आपल्याला बदलायला लागतील, ते खूपच जास्त साईजला येतात. तर फिट केलं तुम्हाला एकदा मी शेवटचा लुक दाखवतो. पण फायनली मी आहे ना आपल्या कॉम्प्रेडला हे प्रो डिस्क व्हील कवर बसवले. तर तुम्ही बघताय की 3 नट बोल्ट आहेत. ॲक्च्युली मी ते चेंज केले, कारण कंपनीकडून जे आले होते ते मोठ्या साईजचे होते. तर बघण्यासारखी गोष्ट म्हणजे बघा, हा जो पार्ट आहे ना, इथून आपण जिथून एअर भरतो त्या ठिकाणी हे असे 2 आले पाहिजे, हा गॅप. मेन दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात आपल्याला व्हील कवर काढायला लागत नाहीत. हे मी वॉयसर ब्लॅक केले होते. आता हे नट बोल्ट पण आपल्याला ब्लॅक करावे लागतील. प्रॉब्लेम काय होता माहिती का? कंपनीकडून जे नट बोल्ट आले होते ना, ते थोडा साईजला मोठे होते, त्यामुळे ते आपण एक्सचेंज केले. दुसरा प्रॉब्लेम काय होता की जास्त टाईट केले ना की इथे त्याला गॅप येत होता. तो गॅप भरून काढण्यासाठी आहे ना, आपण ह्या नट बोल्टच्या आतमध्ये ना 2 छोटे नट बोल्ट टाकले, सेम त्याच मापाचे, जेणेकरून हा जो आता फिनिशिंग जी आली ना एकदम परफेक्ट आली आणि ते आता हलतही नाही आहे. आणि 4 ठिकाणी आपण अशा टायने आपण टाय केलं आहे. ह्याचा एक प्रॉब्लेम काय होतो माहिती का? इनिशियल पिकअप आहे ना तो थोडा कमी येतो आहे, पण लूक मात्र भरगच्च येतो. फ्रंट व्हील बघून तुम्हाला अंदाज येत असेल की काय लूक येतो आहे. त्याच्यानंतर बॅकचं थोडं दिसणार नाही, कारण ऊन आहे त्याच्यामुळे, पण बॅक पण खतरनाक वाटते. बॅकला पण आपण सेम केलं आहे, प्रोसिजर सेम आहे. 2 माणसं लागतील जोडीला. पटापट एक आणि आपण एकामध्ये करून नट बोल्ट फक्त टाईट करायचे, बस, बाकी काही नाही. थोडा पिकअपमध्ये कमी येतो आहे, मे बी मायलेज डाऊन होईल, बट लुक इज इम्पॉर्टंट. तर तुम्हाला पण हा जर प्रोडक्ट विकत घ्यायचा असेल ना, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲमेझॉनवरती जाऊन तुम्ही 500 रुपयाच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. मी 469 रुपयाला हा पार्ट खरेदी केला आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.